राम ने किया है ना रहीम ने किया है, अल्लाह ने किया है ना ईश्वर ने किया है। मगर याद रखो अहले वतन वालों, इस भारत को न्याय देने का काम मेरे भीमजी के संविधान ने किया है। भीमजी के संविधान। आणि म्हणून एक गाणं मी यूट्यूबवर माझं चॅनल आहे त्याच्यात गायलंय आता, आणि माझ्या आवडीचं गाणं आहे ते. असं सूर लावायचा. हे असं इकडं वाजूच्या नाही जमत, मुखात एक जात नाही बरं का, पण आवाज इकडं तिकडं जात नाही, कारण बाबासाहेबांच्या विचाराचा आवाज सवादी नाही आवाज. मला याच्यासाठी विठ्ठल पावलायचे. पेटीचा सूर धरला, त्या सुराला लागल्याशिवाय पुढचं काही बोलत नव्हते. सूर गळ्यातून गोविंदराव शिंकर, सुराचे भाषा विठ्ठल म्हणून, प्रल्हाद शिंदे, अरे काही नाव, सावंतदादा यशवंते, भिकाजी भंडारे पहाड्या, पण त्यांचा आवाज आला की लोकांची उठायची ताकद नाही, ते बसलेच पाहिजे. ती तामक चळवळीमध्ये होती, बाबासाहेबांच्या विचारामध्ये होती. आणि म्हणून कुणी आले, मगाशी यांनी सांगितल्याप्रमाणे कुणी आले, संविधान कुणाच्या बापानं बदलता येणार नाही. त्याला काही खास खळगे आहे की ज्यांनी अभ्यास केला त्यांनाच माहिती आहे, बाकीच्यांना काय पत्र माहिती आहे, काही वाकडं नाही करू शकणार कुणी. पण माझं सांगणं आहे, संविधान बदलण्याची, अरे संविधान बदलण्याची कुणाची ताकद आहे. युट्यूबवर बघायचं सगळ्यांनी, माझ्या नावाचं चॅनल काय, संविधान बदलण्याची अरे कुणाची ताकद आहे. भीम घटनाकार तुमच्या, आता इथं कसं तबला वाजत सत्ता आता, भीम घटनाकार तुमच्या, भीम घटनाकार तुमच्या बापाचा बाप आहे. भीम घटनाकार तुमच्या बापाचा बाप आहे. भीम घटनाकार तुमच्या बापाचा बाप आहे. संविधान बदलण्याची कुणाची ताकद आहे. भीम घटनाकार तुमच्या, भीम घटनाकार तुमच्या. और इसलिए कहना चाहूंगा कि नई अदा से जियो, गम को भी खुशी कर लो. नई अदा से जियो, गम को भी खुशी कर लो. किसी से दुश्मनी करना कोई कमाल नहीं. अहले वतन वालों, बुद्ध की राह चलो, धम्म की राह चलो, भीमजी की राह चलो, संविधान की राह चलो, संविधान की राह चलो. संविधान बदलण्याची अरे कुणाची ताकद आहे. भीम घटनाकार तुमच्या, भीम घटनाकार तुमच्या बापाचा बाप आहे. भीम घटनाकार तुमच्या बापाचा बाप आहे. भीम घटनाकार तुमच्या बापाचा बाप आहे. अरे घटना लिहिण्या खपला तो माझा भीमराया. घटना लिहिण्या खपला तो माझा भीमराया. अरे घटना लिहिण्या खपला तो माझा भीमराया. या देशा उद्धाराया, या देशा उद्धाराया आला हो भीमराया. अरे या देशा उद्धाराया आला हो भीमराया. अरे घटनेच्या पानोपानी कुठे जा, ज्या दिवशी मनवाजे असो या कुणी असो घटना बाजूला होईल, या देशाचा आणि संविधान खतम करणाऱ्यांचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. या देशाला बाबासाहेबची घटना आहे म्हणून जगामध्ये या देशाचा सन्मान आहे.
जगामध्ये सन्मान होऊन देखील या घटनेमुळे हा देश अखंडित आहे. फार मोठी 26 जानेवारी आली. हा देश अखंडित काय? कारण तर बाबासाहेबांची घटना आहे. जगाच्या काही देशांचा सत्यानाश झाला हो संविधान चांगलं नसल्यामुळं. सगळे लोक म्हणतात बाबासाहेब आमच्या देशात जन्माला आला पाहिजे, होते तर आमचा उद्धार झाला पाहिजे, ही सगळ्यांना आम्हाला पाहिजे. अरे मग ह्या देशातल्या भाडव्यांना झालं काय? आता तुम्ही आमचे घटना ज्यांनी सांगितले त्यांचं म्हणणं होतं की तुमचा माणूस निवडून काय येत नाही. अरे नीट माणसं माय घालीत नाहीत ना हो. अहो या देशाला तुम्ही बाबासाहेबांचं नाव घेतलं का त्यांच्या बोकांनी बसल्यासारखं होतं. आणि म्हणून घटनेने खपला तो माझा भीमराया, या देशा उद्धाराया आला हो भीमराया, या देशा उद्धाराया आला हो भीमराया. घटनेच्या पानोपानी घटने गेल्या वर्षी तुम्हाला सांगतो, गेल्या वर्षी रमाबाईला मी एक कार्यक्रम घडवला आणि तिथे मला वाटलं तुम्ही संविधान वाटणार आहेत का, पण मी 300 संविधान वाटले. किती? 300 संविधान वाटून कलाकार, साहित्यकार, पत्रकार, कॅमेरामन, जे काय कवी आहेत, गायक आहेत, ज्यांनी काय आतापर्यंत ज्यांना हौस चळवळीची, त्यांचा सन्मान करायचं काम त्या ठिकाणी केलं. मी असाच होतो. मला 10 वर्ष झाले आजारी. किती? आता आजारपणाचं सोंग मी सांगत नाही. द्यायचं तर द्या, नाही तर नका देऊ. पोखरीकर बाबासाहेबांचा आशीर्वाद आहे. असाही मरत नाही, तसाही मरत नाही. सांगा. घटनेच्या पानोपानी भीमाची छाप आहे, घटनेच्या पानोपानी भीमाची छाप आहे. हा इथे सांगा. देशाच्या मी पायक अहोत इमानी. बाबासाहेबांना औरंगाबादची जी जागा आहे ती कुणी दिली? कुणी दिली आहे का कुणाला माहिती? कुणी दिली? निजामाने दिली. का दिली? एवढी हौस आलती का त्याला द्यायला? बाबासाहेबांनी काहीतरी केलं असेल ना, चांगला घोडा लावला त्याला, तेव्हा तिथे जमीन तेवढी दिली. उगत नाही. बाबासाहेबांनी ठरवलं असतं तर खोऱ्यानं पैसा ओढला असतं. आखी मुंबई नाही महाराष्ट्र खरेदी केला असता. एवढे बाबासाहेबांचे पैसे होते. पण माझ्या समाजाला न्याय मिळावा का? पुणे का भीमा कोरेगावचा इतिहास का घडला? त्या सिद्धेनाथांनी विनंती केली पेशवाला. काय सांगितलं? माझी विनंती आहे हो, माझ्या समाजाला न्याय द्या. ही लगोची आणि हे गडगं मडकं काढून टाका, आम्ही तुम्हाला लढाई जिंकून देतो. पेशवा त्या घाबराला काय ऐकून नाही आलं. त्यांनी माय घालायची ती घातली. म्हणणार मी काय ते देणार नाही. नाही म्हणला तर सिद्धेनाथांनी जाहीर केलं कोई बात नाही, अभी आप तैयार हो जा, हम भी तैयार हो जाएंगे. आणि सुरू केलं मग का पाहिलं एकाने 56 कापले. किती? 56 कापले. आणि तो इतिहास घडला. 200 वर्ष होऊन गेले आणि तरीही आजही पेशवाई हळूहळू डोकं वर काढते. तेव्हा सर्व जे बाबासाहेबाला मानतात, या देशाच्या लोकशाहीला मानतात, त्यांना हात जोडून पाया पडून विनंती आहे, जागा व्हा, या देशाला वाचवा, देशाची लोकशाही वाचवा, तुम्ही स्वतःला वाचवा, देशाला वाचवा. हे सध्या सर्वोत्तम पुण्यकर्म आहे. सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे. आणि म्हणून अहो देश, आम्ही देशाची प्रामाणिक आहोत. माझा जीव चाललाय पण देशाचं प्रेम कमी नाही होत. मरणाला भीत नाही, मरण मला भीत आहे. 4 वेळा अटॅक आला हो, 4 वेळा अटॅक आला, ॲडमिट झालो आणि पुन्हा शिटीवर आलो, परत घरी. म्हणजे कसं काय बरं आहे आपल्याला बघू कधी. आता महिन्यापूर्वी गाडीत रेकॉर्डिंग करून आलो, बाबासाहेबांचं गाणं गायलं सुंदर. घरी आलो आणि आपोआप झोपी गेलो. सगळे मंडळी म्हणते चला आता जय भीम. दवाखान्यात त्यांचं पुन्हा जागा झालो. अरे म्हणलं घरी चला. अरे जोपर्यंत बाबासाहेबांचा आशीर्वाद माझ्या शिरावर आहे तोपर्यंत मरण मला घाबरल्याशिवाय राहणार नाही. हे सत्य आहे बरं का. मी त्यांच्या देवाला नाही, 33 कोटी नाही, एकाही देवाला मानते. लोकांनी पोट भरायला देव धर्म गायले, हे खरं आहे का नाही?
हा मग मी पोट भरा नाही काय कमी गायक नाही पोट भऱ्या नाही पोट भरण्यासाठी गाणं गायलं नाही देवा धर्माचं बाबासाहेबांचंच गायलं बाबासाहेबांचंच गाणं लिहिलं आणि बाबासाहेबांचाच विचार सांगत आलो पोट भरू अगर न भरू आहे सर्व काही माझ्या भीमाची कमाई वामनाला म्हणतात आहे आहे सर्व काही माझ्या भीमाची कमाई इथे कुणाचं काहीच कष्ट नाही पण मी म्हणतो ए वामन अरे जिथं माझा भीम नाही तिथं माझं कुणी नाही तिथं माझं कुणी नाही अरे टाळ्या जोरात आता गुळगुळीत नाही हे काय गाणं गुळगुळीत नाही गीताचा एक अकरा अहो देशाच्या आम्ही पायक अहोत इमानी करतील बेईमानी त्यांना पाजूर पाणी करतील बेईमानी त्यांना पाजूर पाणी अरे घटनेच्या नाही दुसरीला अहो पुढं सरकावा वर नाही घ्यायचं असं इकडं करायचं अहो